Hello, how are you? Are you doing fine? Are you staying at home? Please don't waver with our pledge that we will stay at home. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होता कामा नये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवूया. विथ दॅट नोट मला माहिती आहे तुम्ही सगळे सुजाण आहात. यू नो व्हेरी वेल कशी काळजी घेतली पाहिजे. आपण सॅटर्डेच्या लेक्चरमध्ये फॉरेन एक्सचेंज मार्केटमधले पार्टिसिपंट्स आणि डीलर्स कोण कोण असतात, कशा प्रकारे ते काम करतात हे पाहिलं होतं, बरोबर ना? आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इक्विलिब्रियम बघणार आहोत. हा इक्विलिब्रियम कोणता आहे? फॉरेन एक्सचेंज रेट किंवा रेट ऑफ फॉरेन एक्सचेंज कसा अचीव करता येईल फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये हे शोधण्यासाठी, दॅट इज डिटर्मिनेशन ऑफ रेट ऑफ फॉरेन एक्सचेंज, हे करण्यासाठी म्हणून हा इक्विलिब्रियम शोधायला लागतो. लेट मी टेक यू टू अवर नोट्स. So the rate of exchange, which is the price of national currency in terms of another, depends on demand for and supply of currency. By the way, आजच्यासाठी एक नवीन फॅक्ट. आज मी आणखीन एक नव्याने शिकले ते म्हणजे डच करन्सी किंवा डच इव्हेंट, डच ॲक्सिडेंट अशा प्रकारची एक गोष्ट अस्तित्वात असते. जेव्हा आपल्या देशामध्ये फॉरेन एक्सचेंजचा इन्फ्लो म्हणजे आपल्या देशातलं फॉरेन एक्सचेंज जेव्हा अति वाढायला लागतं तेव्हा आपल्याकडे जी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याला डच इन्सिडन्स असं म्हटलं जातं. दरवेळी नेहमी आपल्याला दिसून येतं की डेफिसिट दिसून येतो, बॅलन्स ऑफ पेमेंट निगेटिव्ह दिसून येतो. पण इथे जेव्हा बॅलन्स ऑफ पेमेंट पॉझिटिव्ह होतो तेव्हा त्याला डच इन्सिडन्स असं म्हटलं जातं, ड्यू टू ओव्हर इन्फ्लो ऑफ द फॉरेन एक्सचेंज करन्सी. सो विथ ऑन दॅट नोट आपण पुन्हा एकदा आपल्या धड्याकडे येऊया. द रेट ऑफ एक्सचेंज जेव्हा जनरली दोन देशांमध्ये डिमांड आणि सप्लाय करन्सीचा होतो तेव्हा एक नॅशनल करन्सीची प्राइस ठरवली जाते दुसऱ्या करन्सीच्या करस्पॉन्डिंगमध्ये आणि त्याला रेट ऑफ एक्सचेंज म्हटलं जातं. ही जी डिमांड असते नॅशनल करन्सीची किंवा फॉरेन करन्सीची, दॅट इज बेसिक करन्सी आणि काउंटर करन्सी. लास्ट लेक्चरमध्ये मी चुकून करंट करन्सी असं म्हटलंय, सो दॅट इज काउंटर करन्सी. ओके, सो ती जी डिमांड असते ती खूप साऱ्या फॅक्टर्सवर अवलंबून असते. ऑल पेमेंट्स टू बी मेड बाय सिटीजन्स अब्रॉड अँड फॉर इम्पोर्ट्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस रिक्वायर फॉरेन एक्सचेंज. कुठल्याही प्रकारे फॉरेनमध्ये पैसे पाठवणं, पैसे देणं, पेमेंट करणं, इम्पोर्ट करणं या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला फॉरेन एक्सचेंजची गरज लागते. सो फॉरेन एक्सचेंजची डिमांड ही जी असते ती खाली दिलेल्या फॅक्टर्सवर अवलंबून असते. पहिली गोष्ट इम्पोर्ट्स आणि एक्सपोर्ट, बरोबर. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. कुठलीही गोष्ट आपण इतक्या गोष्टी, मशिनरी, वेगवेगळे गुड्स, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ते किंवा सर्व्हिसेस लाईक बँकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन या सगळ्या गोष्टींसाठी फॉरेन एक्सचेंजची रिक्वायरमेंट असते. देन युनिलॅटरल पेमेंट्स म्हणजे जेव्हा तुम्ही गिफ्ट्स देत असता, डोनेशन्स देत असता, ग्रँट्स देत असता, ह्या जनरली फॉरेन एक्सचेंजमध्ये पे केल्या जातात जेव्हा तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये डील करत असता तेव्हा. अ कंट्री मेकिंग पेमेंट इन दिस कॅटेगरी विल रिक्वायर फॉरेन एक्सचेंज अँड रेमिटन्सेस अँड चॅरिटेबल कंट्रीब्युशन्स ऑल्सो रिक्वायर फॉरेन एक्सचेंज. सो रेमिटन्सेस इज अ वन टाइम पेमेंट. सो तशा प्रकारे रेमिटन्स जो असतो तो, चॅरिटेबल कंट्रीब्युशन म्हणजे अगेन काइंड ऑफ डोनेशन, ह्याच्यासाठी सुद्धा फॉरेन एक्सचेंज लागू शकतं, ज्याला युनिलॅटरल पेमेंट्स असं म्हणतात. सो पहिला मुद्दा बघितला कशासाठी फॉरेन एक्सचेंज लागेल, दॅट इज डिमांड फॉर इम्पोर्ट्स अँड इम्पोर्ट्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, देन डिमांड फॉर युनिलॅटरल पेमेंट्स, देन देर इज अ बाईंग फायनान्शियल ॲसेट्स ऑर फॉरेन इन्व्हेस्टमेंट. जेव्हा आपल्याला परदेशातल्या काही ॲसेट विकत घ्यायचे असतात, ॲसेट इन द सेन्स फायनान्शियल ॲसेट, शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स, किंवा आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट करायची असते परदेशात, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी फॉरेन एक्सचेंजची गरज लागते, कारण त्यानेच पेमेंट होऊ शकतं. द अबाव मेन्शन्ड आयटम लीड टू इन्क्रीज इन द डिमांड ऑफ फॉरेन एक्सचेंज अँड दे अपियर टू बी डेबिट साइड ऑन द BOP स्टेटमेंट. सो जेव्हा या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला फॉरेन एक्सचेंज लागतं, आपल्याला गरज पडते, आपण ते ॲक्वायर करतो, आणि म्हणून जे आपण ॲक्वायर करतो आपल्याला माहिती आहे ते BOPच्या डेबिट साईडला लागू होतं.
आणि ते आपण पे करतो. तुम्हाला लक्षात आलं असेल तर या गोष्टी आपण पे करतोय आणि म्हणून ते डेबिट साइडला येतं. Among the various items, the most outstanding is the demand for commodity imports for India, since goods like petrol, petroleum products, machinery and equipments are essential. So जी डेव्हलपिंग कंट्री आपली भारत किंवा भारतासारख्या असणाऱ्या, सो त्यांच्यासाठी अतिशय गरजेचं असतं की आपल्याकडे आउटस्टँडिंग डिमांड म्हणजे भविष्यातली सुद्धा डिमांड क्रिएट झालेली असते. कशासाठी ही डिमांड असते फॉरेन एक्सचेंजसाठी? की डिमांड फॉर कमोडिटी इम्पोर्ट्स म्हणजे वस्तू इम्पोर्ट करायला, जसं की पेट्रोल, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, मशिनरी आणि त्याच्यामुळे आपल्याला बाईंग फायनान्शियल ॲसेट किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये गरज पडू शकते. ओके. सो आपण हे लक्षात घेऊ शकतो. इन द अबव फिगर म्हणजे जर तुम्ही बघितलं ह्या फिगरमध्ये तर तुम्हाला सिम्पली दिसत आहे. जस्ट लेट मी जस्ट झूम इट आउट सो तुम्हाला जास्त नीट प्रकारे लक्षात येईल. सो या फिगरमध्ये एक्स ॲक्सिसवर डिमांड फॉर फॉरेन एक्सचेंज आहे आणि वाय ॲक्सिसवर डॉलर्स व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ रुपीज म्हणजे डॉलरची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ रुपीज म्हणजे एका डॉलरला किती रुपये पडतात, एका डॉलरला किती पैसे वाढत आहेत किंवा कमी होत आहेत हे आपल्याला दिसू शकतं. सो पी इज $1 40 P1 इज $1 50 D1 हा डिमांड कव आहे. कसली डिमांड आहे ही? फॉरेन एक्सचेंजची डिमांड, थोडक्यात डॉलर्सची डिमांड. आता इन द अबव फिगर वेन द एक्सचेंज रेट दॅट इज $1 इज इक्वल टू ₹50, जेव्हा एक्सचेंज रेट एका डॉलरला ₹50 इतका आहे, द डिमांड फॉर फॉरेन एक्सचेंज इज OM. सो जेव्हा तुम्ही बघू शकता, लेट मी जस्ट अनोट यू विथ दॅट. सो जेव्हा डिमांड ही OM इतकी आहे फॉरेन एक्सचेंजची, तर आपण जर हेच लीड केलं वरती तर आपल्याला कळू शकतं की तेव्हा आपल्या फॉरेन एक्सचेंजची किंमत ही ₹50 अशी आहे. एका डॉलरला ₹50. बरोबर? हे तुमच्या लक्षात येतंय? सो जेव्हा असं होतं की वेन द प्राइस ऑफ डॉलर्स इज ₹50 म्हणजे आता विचार करा, पुन्हा डिमांड लॉ सारखाच आपल्याला विचार करायचा आहे. जेव्हा ही प्राइस 50 वरून 40 झाली, एका डॉलरला 40, समजा प्राइस कमी झाली तर डिमांडच्या लॉ प्रमाणे आपली डिमांड वाढणार. बरोबर? वेन प्राइस इज डिक्रीज्ड और वेन प्राइस इज लोअर्ड देन डिमांड इन्क्रीजेस. सो तेव्हा जेव्हा प्राइस 40 झाली तेव्हा आपण बघू शकतो की आपली डिमांड किती झाली आहे? OM1. म्हणजेच पुन्हा एकदा जर बघितलं तर आपली डिमांड वाढली आहे. OM पेक्षा OM1 मोठं आहे. बरोबर ना? म्हणजेच आपण असं म्हणू शकतो देर इज अ इनव्हर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस ऑफ फॉरेन एक्सचेंज अँड इन टर्म्स ऑफ डोमेस्टिक करन्सी अँड द डिमांड फॉर करन्सी. सो दोन म्हणजे कोणत्या गोष्टींमध्ये इनव्हर्स अपोजिट रिलेशन आहे? फॉरेन एक्सचेंजची प्राइस आणि फॉरेन एक्सचेंजची डिमांड आणि डोमेस्टिक करन्सी लागण्याची गोष्ट. इन द सेन्स प्राइस कमी झाली तर आपल्याला कमी पैसे द्यायला लागतात. बरोबर? पण डिमांड मात्र वाढते इन टर्म्स ऑफ डोमेस्टिक करन्सी अँड द डिमांड. द हायर द प्राइस लोअर विल बी द डिमांड फॉर फॉरेन एक्सचेंज. सेम डिमांड लॉचाच रूल आहे. जर प्राइस हायर असेल तर फॉरेन एक्सचेंजची डिमांड ही कशी असणार आहे? लोअर असणार आहे अँड वाईस वर्सा. सो जर समजा लोअर द प्राइस हायर विल बी द डिमांड फॉर फॉरेन एक्सचेंज. होपफुली तुम्हाला हे लक्षात आलं असेल रिलेशन. ओके. जर लक्षात आलं नसेल तर प्लीज रिवॉच इट, पण कुठलाही डाऊट मनात ठेवू नका. ओके. सो आतापर्यंत आपण बघितलं की 3 मेजर कारणांमुळे फॉरेन एक्सचेंजची डिमांड वाढत होती. पहिलं होतं की इम्पोर्ट्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, दुसरं होतं युनिलॅटरल पेमेंट्स आणि तिसरं होतं बाईंग फायनान्शियल ॲसेट्स अँड फॉरेन इन्व्हेस्टमेंट. आता आपण हेही बघितलं की देर इज इनव्हर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस ऑफ अ फॉरेन एक्सचेंज अँड डिमांड फॉर दॅट फॉरेन एक्सचेंज. देन देर इज द सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज. जर डिमांड फॅक्टर आहे तर सप्लाय, कारण आपण इक्विलिब्रियम बघतोय आणि इक्विलिब्रियमसाठी ऑलवेज 2 घटक बघितले जातात, डिमांड आणि सप्लाय. डिमांड तर बघितला, आता सप्लाय बघूया. The supply of foreign exchange for a country arises from all the payments made by foreigners to the residents during given period. So एका ठराविक
कालखंडात किंवा काळात जर समजा फॉरेन एक्सचेंज मधून आपल्या देशात फॉरेन करन्सीचा इन्फ्लो वाढला, त्यांनी पेमेंट्स केली आपल्याला, then we can say there is a supply of foreign exchange. These payments received are entered on the credit side of BOP. Always remember, paid whatever foreign exchange in a foreign country, that will end up in the debit side of our country's BOP. Whereas जेव्हा आपण रिसीव करतो फॉरेन एक्सचेंज, it will end up in the credit side of BOP, balance of payment. The money received by various items of export constitute the supply of foreign currency. So वेगवेगळ्या प्रकारे जो मनी अक्वायर केला जातो तो आपला फॉरेन एक्सचेंजच्या माध्यमातून एक्सपोर्टमधनं, तर तोही सप्लायचा भाग असतो. सो व्हॉट आर द रिझन्स? पहिली गोष्ट कमोडिटी एक्सपोर्ट. जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तेव्हा ती क्वांटिटी आणि ती प्राइस ह्या दोन्ही गोष्टी मिळून ठरवतात की आपल्याला किती क्वांटिटी तुम्ही एक्सपोर्ट केली आहेत आणि त्याची प्राइस काय, याच्यावरनं ठरतं आपल्याकडे किती सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज असणार आहे. एक्सपोर्ट्स आर द मेजर सोर्स ऑफ सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज इन द कंट्री. सो फॉरेन कंट्रीजची डिमांड फॉर गुड्स अँड इट्स इलॅस्टिसिटी, म्हणजे किती रिस्पॉन्सिव्हनेस आहे. इज इट इनइलॅस्टिक? जर समजा एखादा एक्सपोर्ट इनइलॅस्टिक असेल त्याची डिमांड, दॅट मीन्स तुम्ही कितीही प्राइस वर खाली केलीत तरी डिमांडवर त्याचा फारसा परिणाम होत नाही, एक्सपोर्ट तेवढेच राहतात. वेरॅज लक्झरियस प्रोडक्ट जे असतात जनरली दे आर मोर इलॅस्टिक. दॅट मीन्स त्यांची डिमांड ही मोर इलॅस्टिक असते आणि त्यामुळे जर समजा प्राइसमध्ये थोडा बदल झाला तरी त्यांच्या डिमांडमध्ये खूप मोठा बदल होतो. म्हणजे जर थोडीशी प्राइस वाढली तर मोठी डिमांड कमी होते, वेरॅज थोडीशी प्राइस कमी झाली मोठी डिमांड वाढते. ओके, दॅट इज अबाउट कमोडिटी एक्सपोर्ट. आणि त्यामुळे एक्सपोर्टरला त्याच्याशी रिलेटेड कुठल्याही प्रकारे व्यवहार करणाऱ्या माणसाला हे नेहमी लक्षात ठेवायला लागतं की आपली कमोडिटी इज इलॅस्टिक और नॉन इलॅस्टिक. आपल्याला माहिती आहे नॉर्मल मार्केटमध्ये या कन्सेप्ट नाही वापरल्या जात, पण कधीही तुम्ही बघा, जर समजा एखादी मोठी गाडी असेल जी विकायची आपल्याला परदेशात, तर आपण पटकन त्याच्याविषयी बार्गेन करू शकतो, ती प्राइस कमी करायला एक्सपोर्टर तयार असतो. कारण जरी इलॅस्टिसिटी हा शब्द त्याला माहित नसेल तरी त्याला माहित असतं की मी जर प्राइस कमी केली नाही किंवा माझी प्राइस जास्त पडली तर माणूस समोरचा जो परदेशातला आहे किंवा इव्हन आपल्या देशातला आहे तो ती गाडी घेणार नाही. अशा वेळी ते बार्गेन करायला खूप लगेच तयार असतात. वेरॅज मेडिसिन्स किंवा असे इनइलॅस्टिक गोष्टी ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही खूपदा, किंवा ते आपल्या कन्स्पिक्युअस डिमांड बनल्यात. कन्स्पिक्युअस डिमांड म्हणजे काय, की ज्या नव्याने तयार झालेल्या नेसेसरी डिमांड आहेत आपल्या, उदाहरणार्थ डिश टीव्ही किंवा वायफाय, स्मार्टफोन्स. सो या कन्स्पिक्युअस डिमांड आहे. सो अशा प्रकारच्या जेव्हा डिमांड असतात, ज्या इनइलॅस्टिक डिमांड आहेत, तर त्यावेळी मात्र एक्सपोर्टरकडे, कुठल्याही सेलरकडे जास्त इन्फ्लुएन्स, जास्त डॉमिनन्स असतो. ही विल नॉट हॅव टू बार्गेन. स्पेसिफिकली त्याला प्राइस वर खाली करायची गरज नसते. तो सिम्पली असं करू शकतो की त्याची प्राइस सहज वाढवू शकतो आणि तरीही आपल्याला त्या वस्तू घ्यायलाच लागतात. अगेन उदाहरणार्थ मेडिसिन किंवा कोविडचं वॅक्सिन घ्या. आता आपल्याकडे स्पुटनिक व्ही नावाचा वॅक्सिन अप्रूव्ह होण्याच्या शक्यतेत आहे, विच इज अगेन रशियातून येणारं वॅक्सिन आहे. सो रशिया इज अ एक्सपोर्टर, इंडिया इज अ इम्पोर्टर फॉर स्पुटनिक व्ही वॅक्सिन. मी सांगत नाहीये ते चांगलं आहे की वाईट आहे, मी हेही सांगत नाहीये की ते केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. मी फक्त त्या वॅक्सिनचं नाव घेऊन तुम्हाला एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करते. सो स्पुटनिक व्ही हे जे इम्पोर्टेड गुड आहे भारतासाठी, ते इनइलॅस्टिक आहे, म्हणजे ते घ्यायलाच लागणार आहे भारतवाल्यांना. सो जर समजा रशियावाल्यांनी असं ठरवलं की आपण ह्याची प्राइस जास्त ठेवू, दॅट मीन्स ते ठेवू शकतात आणि तरीही भारताला घ्यावंच लागेल, कारण आपल्याला वॅक्सिन्स हवीच आहे. तुमच्या लक्षात येत आहे? वेरॅज उलट रशियावाल्यांनी जर समजा खूप मोठ्या महागड्या कार्स विकल्या असत्या आणि त्याची प्राइस वाढवली असती, तर भारतातले लोक म्हणू शकले असते इट्स ओके, आम्ही जर्मनमधून घेऊ, जर्मनीमधनं किंवा जपानमधनं घेऊ किंवा एनी अदर कंट्री ऑफ दॅट सोर्स ज्या गाड्या देतात, कारण ती लक्झरियस कमोडिटी आहे. दॅट मीन्स जर समजा तुमची इलॅस्टिसिटी काय आहे हे तुम्हाला माहिती असेल, तर तुम्हाला लक्षात येतं की कशा प्रकारे तुमच्या गुड्सची, एक्सपोर्टेड गुड्सची डिमांड असणार आहे आणि कशा प्रकारे सप्लाय असणार आहे त्या एक्सपोर्टेड गुड्सचा, आणि आपोआपच त्या योगे मिळणाऱ्या फॉरेन एक्सचेंजचा, दॅट इज सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज. सेकंडली, देर इज अ सर्व्हिसेस रेंडर. कशा प्रकारे फॉरेनमध्ये सर्व्हिसेस दिल्या जातात,
दॅट इज ट्रॅव्हल एक्सपेंडिचर्स बाय फॉरेनर्स इन इंडिया, म्हणजे जे फॉरेन टुरिस्ट असतात त्यांनी आपल्या देशात येऊन केलेला खर्च. इंटरेस्ट अर्नड ऑन फॉरेन सिक्युरिटीज इन डोमेस्टिक कंट्री, म्हणजे आपल्या देशातून फॉरेनमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तर त्याच्यावरून इंटरेस्ट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट केली आहे, सो त्याचं इंटरेस्ट जे आपल्याला मिळते. इन्क्रीज द सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज, म्हणजे असा विचार करा की या सगळ्या गोष्टी ज्या असतात ज्याच्यामुळे आपलं इन्कम वाढतं फॉरेन एक्सचेंजच्या माध्यमातलं, त्याच्यामुळे सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज वाढतो. इंडिया वॉज एबल टू इन्क्रीज द सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज थ्रू दीज सर्व्हिसेस इन रिसेंट टाइम्स. आणि आता जर बघितलं असेल रिसेंटली, मला आठवत नाहीये खूप नीट डिटेल, पण असा डिटेल मी सांगू शकते की फॉरेन एक्सचेंज हे इतक्या मोठ्या प्रमाणावर कलेक्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि आता रिसेंट पुन्हा एकदा आय एम नॉट सो शुअर अबाउट द डिटेल, पण गेल्या काही वर्षातला सगळ्यात मोठा फॉरेन एक्सचेंजचा इनफ्लो आपल्याकडे या गेल्या 2-3 वर्षात आलेला आहे. देन थर्ड इज रेमिटन्सेस ऑर चॅरिटेबल कॉन्ट्रीब्युशन्स. अगेन जे आपण युनिलॅटरल पेमेंट्स मध्ये बघितलं होतं तोच हा पॅच आहे, पण मगाशी आपण देत होतो, आता जर आपल्याला कुणी दिलं, that is if we received any kind of remittances, donations, gifts, grants, charitable contributions, then that can be considered as supply of foreign exchange. Fourthly, that is short term and long term investment abroad. Okay, FDI investment in India, portfolio investments in portfolio investments, gold exports, and repayment of debt taken by foreign increase the supply of foreign exchange. जेव्हा फॉरेन कंट्रीज मधून आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट केली जाते, so that can be contributed as supply of foreign exchange. Merchandise exports like handicrafts, machines, textiles, cotton, etc. earn huge amount of foreign exchange for India. So भारतासाठी सगळ्यात जास्त एक्सपोर्ट मधून येणारे ज्या गोष्टी असतात, ज्या सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज असतो, तो कशामुळे होऊ शकतो? लाईक हँडीक्राफ्ट्स, हस्तकलेतून तयार झालेल्या वस्तू, टेक्स्टाईल्स, मशीन्स, कॉटन, कापूस, मे बी टी. सो अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या भारत एक्सपोर्ट करतो. द सप्लाय कर्व सॉरी द सप्लाय कर्व स्लोप्स फ्रॉम लेफ्ट टू राईट. सो हा फॉरेन एक्सचेंजचा जो सप्लाय कर्व आहे हा लेफ्ट टू राईट स्लोप करतो, अपवर्ड स्लोपिंग आहे, म्हणजे वर जाणारा. तुम्ही जर मगाशी बघितलं असेल तर डिमांड कर्व पण स्लोप लेफ्ट टू राईट होता, पण तो डाऊनवर्ड स्लोपिंग होता. देर इज अ डायरेक्ट रिलेशन बिटवीन सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज अँड द प्राइस. सो सप्लाय मध्ये मगाशी बघितलं आपण डिमांडसाठी फॉरेन एक्सचेंज प्राइस आणि फॉरेन एक्सचेंजचा सप्लाय आणि फॉरेन एक्सचेंजची डिमांड आणि फॉरेन एक्सचेंजची प्राइस यामध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप होती. व्हेरॅज सप्लायच्या बाबतीत फॉरेन एक्सचेंजचा सप्लाय आणि फॉरेन एक्सचेंजची प्राइस यामध्ये डायरेक्ट रिलेशन आहे, पॉझिटिव्ह रिलेशन आहे. तुम्ही बघू शकता मगाच सारखंच. जस्ट लेट मी झूम इट आउट फॉर यू. सो जर समजा तुम्ही बघितलं तर आपल्याला हा सप्लाय कर्व दिसतोय, बरोबर. पहिल्यांदा एका डॉलरचा म्हणजे एक्सचेंज रेट काय आहे, एका डॉलरला 45 रुपये, बरोबर. आणि जेव्हा 45 रुपये ही किंमत आहे तेव्हा आपण टेक्निकली OM इतका सप्लाय करतोय, बरोबर. आणि तेव्हा आपला एक्सचेंज रेट किती आहे? 45 रुपये पर डॉलर, 45 रुपीज पर डॉलर. बट when our demand is when the exchange rate is the price of foreign exchange is increased, that means rupees 50 per dollar. So OM फॉरेन एक्सचेंज होता जेव्हा 45 रुपयाला $1 मिळत होता. विथ द डेप्रिसिएशन ऑफ द रुपीज, म्हणजे ॲप्रेसिएशन ऑफ डॉलर, म्हणजे डॉलरचं रिव्हॅल्युएशन झालं किंवा उलट रुपीचं डिव्हॅल्युएशन झालं, देन देर इज इन्क्रीज इन सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज. आणि म्हणून नेहमी असं म्हटलं जातं की जर समजा तुमच्या करन्सीचं डिव्हॅल्युएशन झालं तर तुमच्या करन्सीची प्राइस कमी होते. इन द सेन्स पहिल्यांदा 45 रुपयाला म्हणजे $1 शर्ट मिळत होता, म्हणजे 45 रुपयाला मिळत होता, बरोबर. आता त्या शर्टची किंमत जी मी फॉरेन मधून इम्पोर्ट करते त्याची किंमत $1 आहे,
पण त्याच्यासाठी मला 50 रुपये द्यायला लागतात, म्हणजे मला जास्त पैसे द्यायला लागतात, म्हणजेच माझ्या रुपयाची किंमत कमी झाली आहे, म्हणून डिव्हॅल्युएशन ऑफ रुपीज ऑर अप्रेसिएशन ऑफ डॉलर. येतंय लक्षात? आणि तसं झालं तर आपल्याला इम्पोर्ट्स महाग पडायला लागतात. त्यामुळे इम्पोर्ट्सचं प्रमोशन किंवा नॉन प्रमोशन केलं जात नाही. इम्पोर्ट्स वाढवले जात नाहीत. याच्या विरुद्ध एक्सपोर्ट्स मात्र वाढवण्याची, म्हणजे एक्सपोर्टचं प्रमोशन केलं जातं. सो जर समजा डॉलर 45 ला होता, त्याच्याऐवजी 50 ला झाला, देर विल बी नो प्रमोशन ऑफ imports in India, but there will be promotion of exports in India. भारताकडून केले जाणारे एक्सपोर्ट वाढतील, त्याचं प्रमोशन वाढेल. आणि एक्सपोर्ट वाढले म्हणजे मला पैसे मिळणार, म्हणजेच एक्सपोर्ट मधून मिळणारे पैसे म्हणजे सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज विल ऑल्सो इन्क्रीज. आणि म्हणून जेव्हा माझ्या रुपयाची काय म्हणतात, एका डॉलरची किंमत ही 50 रुपीज झाली, तेव्हा माझा आपोआप सप्लाय पण वाढला, तो OM1 इतका झाला, फॉरेन एक्सचेंजचा सप्लाय इन टर्म्स ऑफ डॉलर्स व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ रुपीज. येत आहे लक्षात? सो दॅट इज डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज अँड प्राइस, which is exactly opposite to the inverse relationship of demand for foreign exchange and the price. ओके, होपफुली तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात आली असेल, कारण याच कन्सेप्टवरनं आपण इक्विलिब्रियम वरती जम्प करणार आहोत. इक्विलिब्रियम रेट ऑफ एक्सचेंज कसा शोधून काढणार आहात? सो दॅट इज टेकिंग 2 कंट्रीज, इंडिया अँड USA. आपण 2 कंट्रीजचे एक्झाम्पल घेणार आहोत, भारत आणि USA. India will be in equilibrium when the payment it makes to USA for imports and the other transaction will be equal to whatever it receives from USA for exports from India. सो इक्विलिब्रियम कधी असणार आहे? जेव्हा डिमांड इक्वल टू सप्लाय असतो. आता डिमांड काय आहे? जेव्हा आपल्याला फॉरेन एक्सचेंजची जेवढी डिमांड आहे तेवढेच फॉरेन एक्सचेंजचा सप्लाय असेल तर आपण इक्विलिब्रियम मध्ये असणार आहोत, इंडिया म्हणून. येत आहे लक्षात? सो व्हॉट एव्हर वी पे शुड बी इक्वल टू व्हॉट एव्हर वी रिसीव्ह ॲज इंडिया. Thus, when demand for a particular currency in terms of another currency equal to its supply, the rate of exchange is said to be in equilibrium. So, ज्यावेळी डिमांड फॉर अ पर्टिक्युलर करन्सी, इन दिस केस डॉलर्स, कारण भारतातून आपण डॉलरची डिमांड करतोय, इन टर्म्स ऑफ अनदर करन्सी, इन टर्म्स ऑफ रुपीज, इक्वल्स टू द सप्लाय ऑफ रेट ऑफ एक्सचेंज, इक्वल्स टू इट्स सप्लाय, द रेट ऑफ एक्सचेंज इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. म्हणजे जेव्हा एका करन्सीची डिमांड एका करन्सीच्या त्याच करन्सीच्या सप्लायला इक्वल होते, देन वी कॅन से द रेट ऑफ एक्सचेंज इज टू बी इन इक्विलिब्रियम. त्यावेळी आपल्याला तो करेक्ट रेट ऑफ एक्सचेंज मिळतो. पुन्हा एकदा आपल्या समोर ग्राफ आहे आणि ग्राफमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलंय, बिकॉज मला माहितीये तुम्हाला कधी कधी ग्राफची भीती वाटते. इट इज अ सप्लाय कर्व फॉरेन एक्सचेंजचा, जो अपवर्ड स्लोपिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट आहे, आणि हा डिमांड कर्व आहे फॉरेन एक्सचेंजचा, जो लेफ्ट टू राईट डाऊनवर्ड स्लोप करतोय. ओके, तुम्ही बघितलं तर P2 प्राइस, P1 प्राइस आणि P अशा प्राइस आहेत, आणि आपल्याला कळतंय की हे जे 2 डिमांड आणि सप्लाय फॉरेन एक्सचेंजचे कर्व आहेत ते Q पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. म्हणजेच Q पॉइंटला सप्लाय ऑफ फॉरेन करन्सी इज इक्वल टू डिमांड ऑफ फॉरेन करन्सी. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला समजा आपण डॉलर्सच्या पद्धतीने विचार करतोय, तर सप्लाय ऑफ डॉलर्स in terms of rupees is equal to demand for dollars in terms of rupees. Okay, so in exchange, the exchange rate which is settled at a point where demand for and supply of foreign exchange are in equilibrium is known as equilibrium exchange rate. So ज्या पॉइंट वरती आपल्याला फॉरेन एक्सचेंजची डिमांड आणि फॉरेन एक्सचेंजची सप्लाय हे इक्वल असतात, त्या सेटल्ड, ते ज्या पॉइंटवर इक्वली सेटल्ड होतात त्या पॉइंटला इक्विलिब्रियमचं पॉइंट म्हणतात, अँड इट इज नोन ॲज इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट. अगेन MCQ साठी पण महत्वाची गोष्ट आणि लक्षात ठेवण्यासाठी महत्वाची गोष्ट. इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट म्हणजे जेव्हा डिमांड फॉर फॉरेन एक्सचेंज इज इक्वल टू सप्लाय ऑफ द सेम करन्सी ऑफ फॉरेन एक्सचेंज, देन वी कॉल इट इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट. सो Q पॉइंट हा आपला इक्विलिब्रियम पॉइंट ऑफ एक्सचेंज रेट आहे. If the demand for
demand for or supply of foreign exchange rate change, it leads to a shift of the curves in so जर समजा एक नुसती डिमांड किंवा नुसता सप्लाय जरी बदलले तरी सुद्धा त्यामुळे हे दोन्ही कर्व शिफ्ट होतात आणि पुन्हा एकदा इक्विलिब्रियमचा पॉइंट चेंज होतो. जर वरच्या डायग्रामचं बघितलं तर ओपी म्हणजे ठीक आहे, ओपी या लेव्हलवरती इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट आपल्याला मिळतो. कारण बघा क्यू पासून जर मी मागे गेले तर मला वाय ॲक्सिसवर पी पॉइंट मिळतो, बरोबर. आणि ओ एम ही क्वांटिटी आपण सप्लाय करतोय आणि डिमांड करतोय. सो दॅट इज ओ एम इज द क्वांटिटी ऑफ फॉरेन एक्सचेंज. येत आहे लक्षात? दॅट इज सप्लाइड अँड डिमांडेड ॲट इक्विलिब्रियम पॉइंट. At all other rates of exchange, either demand is greater or supply and greater than supply or vice versa. यानंतर कुठल्याही पॉइंटला बघा, टी बघा, यू बघा, एन बघा, एस बघा, या सगळ्या कुठल्या ना कुठल्या पॉइंटला आयदर डिमांड मोठी आहे किंवा सप्लाय मोठा आहे. ॲट OP2 म्हणजे आता असा विचार करा, मी हे सगळं सो तुम्हाला क्यू हा पॉइंट कळलाय इक्विलिब्रियमचा आहे. सो असा विचार करा की आपण OP2 हा पॉइंट घेऊया. ॲट पॉइंट OP2 म्हणजे जर समजा तुमची P2 इतकी प्राइस आहे किंवा इतका एक्सचेंज रेट आहे, रेट ऑफ एक्सचेंज इन रुपीज इन टर्म्स ऑफ डॉलर्स. ओके. सो OP2 ला डिमांड कर्व इज मोर दॅन सप्लाय कर्व. म्हणजे जर बघितलं तुम्ही तर P2 हा पॉइंट हा इथे इंटरसेक्ट करतोय, बरोबर. पण हा आहे सप्लाय कर्व. आता हाच पॉइंट जर मी वरती ड्रॅग केला तर मला टी पॉइंट मिळतो. मग असा विचार करा, जो टी पॉइंट आहे तो हायर लेव्हलला आहे एस पेक्षा. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की टी पॉइंट डिमांड कर्ववर असल्यामुळे डिमांड इज ग्रेटर दॅन एस पॉइंट दॅट इज सप्लाय. म्हणजे यावेळी फॉरेन एक्सचेंजची डिमांड ही मोठी आहे ॲज कम्पेअर्ड टू सप्लाय. उलट घ्या, जर समजा OP1 हा तुमचा पॉइंट आहे, म्हणजे OP1 हा एक्सचेंज रेट आहे. तर अशा वेळी तुमची जी जस्ट अ मिनिट, ओके. सो अशा वेळी तुमचा सप्लाय असणार आहे यू पॉइंटचा. तोच पॉइंट खाली जर तुम्ही ड्रॅग केला तर तुमची डिमांड असणार आहे एन पॉइंटची. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की इथे आपला सप्लाय मोठा आहे ॲज कम्पेअर्ड टू डिमांड. इट्स अ सरप्लस विच डेफिनेटली multiple times not happen. Thus Q is the only equilibrium point where the exchange rate settles down. आणि त्यामुळे Q हा असा एकच पॉइंट आहे जिथे एक्सचेंज रेट सेटल होतो. होपफुली तुम्हाला इक्विलिब्रियम ऑफ एक्सचेंज रेट हे लक्षात आलं असेल. ज्या ठिकाणी डिमांड फॉर फॉरेन एक्सचेंज इक्वल्स टू सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज, दॅट पॉइंट इज नोन ॲज इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट. ओके. सो आता जर समजा एक्सचेंज रेट आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, एक्सचेंज रेटमध्ये नेहमी चेंजेस होऊ शकतात, बरोबर ना. मग हे चेंजेस होण्याची काय कारण आहे? द इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट मे चेंज ड्यू टू आयदर डिमांड ऑर सप्लाय फॅक्टर्स. सो हा जो क्यू पॉइंट आहे, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, साधी डिमांड बदलली फॉरेन एक्सचेंजची किंवा सप्लाय बदलला फॉरेन एक्सचेंजचा तरी तुमचा इक्विलिब्रियम पॉइंट पटकन बदलून जातो आणि त्यामुळे क्यू पॉइंट कुठे ना कुठे शिफ्ट होऊन जातो. द शिफ्ट्स इन द डिमांड अँड सप्लाय कर्व आर ड्यू टू सर्टन इव्हेंट्स ऑर कॉजेस लाईक इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ, पॉलिटिकल फॅक्टर्स or due to any such other structural changes in the economy. सो कुठल्याही प्रकारचा इकॉनॉमीमध्ये बदल होत असेल, इन्फ्लेशन असेल, पॉलिटिकल फॅक्टर्स असेल, पॉलिसी कमर्शियल पॉलिसीमध्ये चेंज होत असेल, ट्रेडमधल्या काही नियमांमध्ये चेंज होत असेल, तर आपोआपच ट्रेड सायकल्स चालू असतील तर आपोआपच तुमचा इक्विलिब्रियम शिफ्ट होतो. द शिफ्ट इन डिमांड अँड सप्लाय कर्व्स विल लीड टू चेंज इन द इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट. म्हणजे जेव्हा कुठल्याही प्रकारे डिमांड किंवा सप्लाय कर्व शिफ्ट होतात, जर समजा डिमांड वाढली तर डिमांड कर्व अपवर्ड शिफ्ट होतो, सप्लाय वाढला, दोन्ही कर्व जनरली राईट साईडला शिफ्ट होतात वाढल्यावरती, कमी झाल्यावरती लेफ्ट साईडला शिफ्ट होतात. ओके.
So if we take two currencies, again rupees and dollars, increase in supply of dollar, जर समजा डॉलर्सचा सप्लाय आपल्याकडे वाढला, दॅट मीन्स आपल्याकडे सप्लाय वाढला तर आपली प्राइस कमी होईल. दॅट मीन्स इट विल लोअर द एक्सचेंज रेट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर डॉलर्सचा सप्लाय वाढला तर माझा एक्सचेंज रेट कमी होईल, डिव्हॅल्युएशन ऑफ मनी होईल. वेअरॅज इन्क्रीज इन द डिमांड फॉर डॉलर, दॅट इज जर समजा डॉलरच्या डिमांडमध्ये वाढ झाला, देर विल बी राईज इन अ एक्सचेंज रेट, म्हणजे एक्सचेंज रेट वाढेल. सो हे आपल्याला या ग्राफ मधनं कसं समजून येतं? एस हा आपला ओरिजिनल सप्लाय कर्व आहे, फॉरेन एक्सचेंजचा सप्लाय. फॉरेन एक्सचेंजचा सप्लाय वाढल्यामुळे तो S1 झालाय. ओके. आणि सेम फॉर डिमांड कर्व, डी हा आपला ओरिजिनल डिमांड कर्व आहे आणि फॉरेन एक्सचेंजची डिमांड वाढल्यामुळे तो D1 झालाय. मग अशी बघितलं असतं तर ह्या ओरिजिनल पॉइंट जिथे इंटरसेक्ट होत आहेत याला आपण क्यू पॉइंट म्हटलं होतं मगाच्या ग्राफमध्ये. ओके. आता मात्र आपल्याला हे बदलायला लागेल. द शिफ्ट्स इन द डिमांड अँड सप्लाय ऑफ अ डॉलर, म्हणजे डॉलरच्या डिमांड आणि सप्लाय मध्ये बदल झाल्यामुळे द इफेक्ट्स ऑफ एक्सचेंज रेट इज एक्सप्लेन्ड इन द अबाव डायग्राम. त्यामुळे एक्सचेंज रेट मध्ये कसा बदल होतो हे आपल्याला वरच्या डायग्राम मध्ये दिसतं. An increase in a supply of dollar will bring down the price of dollars from E to E2. E to E2. ओके. सो जेव्हा आपल्याकडे सप्लाय वाढेल, दॅट इज या एस वरून आपण S1 वर शिफ्ट होऊ, तेव्हा तुम्हाला दिसतंय की हा इथे जो सप्लायचा पॉइंट होता, म्हणजे क्यू हा पॉइंट होता, त्याच्यावरनं आता इकडे इंटरसेक्शन झालंय. म्हणजे S1 आणि डी यांचं इंटरसेक्शन Q1 पॉइंट, आपण त्याला Q2 म्हणू कारण E2 आहे. सो Q2 पॉइंटला झालंय, कारण आपण आपली डिमांड चेंज नाही झाली आहे, फक्त सप्लाय चेंज झालाय. सो एस वरून S1 वर गेलं पण डी तसाच राहिला तर आपण Q2 पॉइंटवर येतो, बरोबर. आणि आपण असं म्हणू शकतो की आपला जो एक्सचेंज रेट आहे तो मात्र ई वरून E2 वर शिफ्ट झाला, बरोबर. An increase in demand for dollar will push up the price of dollars to E1. पण याच्या बरोबर ऑलरेडी सप्लाय कमी झालाच आहे. पण तो न कमी होता फक्त जर समजा आपली डिमांड वाढली, म्हणजे आता एस कर्व तसाच आहे. ओके. फक्त डी वरून आपण D1 वर गेलो कारण डिमांड फॉर फॉरेन एक्सचेंज वाढली आहे, तर आपला एक्सचेंज रेट ई वरून E1 वर जातो. ओके. आणि आपण म्हणू शकतो की हा जो क्यू पॉइंट होता त्याच्यावरनं आपण ह्या ई पॉइंट पासून जर तुम्ही स्ट्रेच केली ही लाईन तर तुम्ही या पॉइंटला येऊन मिळता जिथे एस म्हणजे ओरिजिनल सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज आणि न्यू डिमांड फॉर फॉरेन एक्सचेंज D1 हे इंटरसेक्ट करताय, ज्याला आपण Q1 असं नाव देणार आहोत. ओके. अँड इन्क्रीज इन अ सप्लाय ऑफ डॉलर ब्रिंग्स डाऊन द प्राइस ऑफ डॉलर्स. जर समजा डॉलर्सचा सप्लाय वाढला तर त्यामुळे डॉलरची प्राइस कमी होते. वेअरॅज इट रिझल्ट्स इन रुपी बिकम स्ट्रॉंगर, आणि अशा वेळी रुपया हा स्ट्रॉंग होतो. वेअरॅज इन्क्रीज इन द डिमांड फॉर डॉलर्स, पण जर डॉलरची डिमांड वाढली तर त्यामुळे डॉलर स्ट्रॉंग होतो आणि रुपया वीक होतो. लक्षात ठेवा, थोडंसं कन्फ्युजिंग आहे. जेव्हा सप्लाय वाढतो तेव्हा डॉलरचा सप्लाय वाढल्यामुळे एखाद्या गोष्टीचा सप्लाय वाढला आपल्याकडे तर आपोआपच आपल्या रुपयाला पाठबळ मिळतं. सो डॉलरचा सप्लाय वाढला त्यामुळे आपल्या रुपयाला पाठबळ मिळालं अँड दॅट्स वाय रुपी हॅज बिकम स्ट्रॉंगर. उलट जर समजा डिमांड वाढली डॉलर्सची तर आपल्याला माहिती आहे कुठली डिमांड वाढल्यावर प्राइस कमी झाली असली पाहिजे, राईट. दॅट मीन्स अशा वेळी रुपीजची प्राइस, असा विचार करू की रुपीजची व्हॅल्यू कमी होते. प्राइस वाढते पण रुपीजची व्हॅल्यू कमी होते आणि त्यामुळे रुपी वीक होतो, डॉलर स्ट्रॉंग होतो. असा विचार करा, जे या आपल्याला डायग्राम मध्ये ऍक्च्युली त्यांनी दाखवलं नाहीये. पण जर समजा दोन्ही एका वेळी शिफ्ट झाले, एस वरून S1 वर, म्हणजे ओरिजिनल सप्लाय वरून आपण S1 वर आलो आणि फॉरेन एक्सचेंजची डिमांड पण डी वरून D1 वर गेली, तर आपल्याला नवीन जो इक्विलिब्रियम आहे दॅट इज QE हा पुन्हा एकदा
एका वेगळ्या पॉइंटला मिळतो ज्याला आपण QE म्हणू आणि त्याच्या प्रकारे आपला नवीन एक्सचेंज रेट पण आपल्याला मिळेल. नॉट नेसेसरीली तो दरवेळी ईच असला पाहिजे, इथे जरी फिगरमध्ये तसं वाटत असलं तरी. ओके, सो थोडक्यात कशा प्रकारे एक्सचेंज रेट चेंज होईल हे आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलाय. प्रत्येक वेळी कशाही प्रकारे डिमांड किंवा सप्लाय मध्ये फॉरेन एक्सचेंजच्या काहीही बदल झाला तरी देअर विल बी शिफ्ट इन डिमांड अँड सप्लाय कर्व आणि त्याच्यामुळे इक्विलिब्रियम पण शिफ्ट होईल, चेंज होईल. ओके, लेट्स सी व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड चेंज इन इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट. कशामुळे हा इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट चेंज होतो? सो देर इज शिफ्ट in supply or demand of foreign exchange or demand for foreign currencies due to multiple factors, okay, which are many times related with the domestic situation. Okay, domestic म्हणजे घरची आपल्या देशाची. सो पहिली आहे इन्फ्लेशन रेट इन टू कंट्रीज. जेव्हा दोन्ही देशातले म्हणजे फक्त भारत किंवा फक्त US दोन्हीकडे इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ कशी होते त्याच्यावर ठरतं आपल्या currencyचा exchange rate. The exchange rate may change due to inflation conditions of the two countries. Suppose two countries involved, India, USA. So then India may be facing inflation which makes Indian goods costly. जर समजा भारतातले गुड्स इन्फ्लेशन झाल्यामुळे भाववाढ झाल्यामुळे कॉस्टली झालेत, यामुळे द डिमांड फॉर इंडियन गुड्स विल बी रिड्यूस. कारण भारतातली गुड्स महाग झाली तर एक्सपोर्ट पण कमी होणार, तिथल्या लोकांना महाग पडायला लागणार USAच्या. The supply of dollars will reduce since US is buying less from India. आणि अशा वेळी काय होईल लॉजिकली, जर डिमांड कमी झाली तर लोक कमी घेतील, ऑब्व्हियसली कमी विकू आपण म्हणजे एक्सपोर्ट कमी होतील आणि आपोआपच एक्सपोर्ट कमी झाले म्हणजे आपला सप्लाय फॉर डॉलर्स पण कमी होईल, बरोबर. दस डिमांड फॉर डॉलर्स एक्सिड सप्लाय आणि त्यावेळी डिमांड मोठी असेल पण सप्लाय लहान असेल, ज्याला आपण म्हणतो निगेटिव्ह बॅलन्स ऑफ BOP. ॲज अ रिझल्ट डॉलर बिकम स्ट्रॉंगर. आणि जेव्हा डिमांड मोठी आहे डॉलरसाठी सप्लायपेक्षा, डॉलर स्ट्रॉंग होणार आणि रुपी वीक होणार. द सिच्युएशन विल बी रिव्हर्स इन केस US इज फेसिंग इन्फ्लेशन. जर समजा US इन्फ्लेशन फेस करत असेल तर अशावेळी सिच्युएशन उलट होईल आणि त्यावेळी डिमांड फॉर डॉलर्स विल बी लोअर्ड ॲज कम्पेअर्ड टू सप्लाय ऑफ डॉलर्स. डिमांड कमी होईल सप्लायपेक्षा आणि त्यामुळे रुपी स्ट्रॉंग होईल ॲज कम्पेअर्ड टू डॉलर. आणि अशा वेळी आपण असं म्हणू शकतो की आपले एक्सपोर्ट्स वाढतील इम्पोर्ट्सच्या तुलनेत. देन देर इज सेकंड पॉइंट दॅट इज इंटरेस्ट रेट डिफरन्स. इंटरेस्ट रेट डिफरन्शियल्स will lead to the capital flow of the country, will lead to the capital into a country. सो दोन्ही ठिकाणी ज्या प्रकारे इंटरेस्ट रेट मिळत आहेत त्याच्यावर अवलंबून असतं की त्या देशात किती कॅपिटलचा इनफ्लो होणार आहे. सपोज इंटरेस्ट रेट इन इंडिया आर हाय, देन दिस विल अट्रॅक्ट फॉरेन इन्व्हेस्टर्स. कारण इथे जर इन्व्हेस्ट केलं तर त्यांना रिटर्न ऑन कॅपिटल और रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्त मिळतील अँड दॅट विल इन्क्रीज द फ्लो ऑफ फॉरेन एक्सचेंज. आणि जर समजा फॉरेन एक्सचेंज भारतात येणारं वाढलं दॅट मीन्स सप्लाय वाढला, डिमांड कमी झाली, डिमांड कमी आहे त्या कम्पेअरमध्ये, रुपी स्ट्रॉंगर होणार. येत आहे लक्षात. देन थर्ड इज लेवल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. अ कंट्री एक्सपिरियन्सिंग स्टेडी लेवल्स ऑफ सस्टेन्ड ग्रोथ विल अट्रॅक्ट फॉरेन कॅपिटल. कुणालाही जर तुमच्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुमच्या कंट्रीमध्ये स्टॅबिलाइज्ड इकॉनॉमिक ग्रोथ असणं गरजेचं आहे, इकॉनॉमी स्टेबल असणं गरजेचं आहे. सस्टेन्ड ग्रोथ म्हणजे नेहमी होणारी ग्रोथ ही इकॉनॉमीमध्ये असणं गरजेचं आहे. वेन द डोमेस्टिक इकॉनॉमी इज परफॉर्मिंग वेल द करन्सी ऑल्सो विल अप्रिशिएट इन टर्म्स ऑफ फॉरेन करन्सी. जर डोमेस्टिक इकॉनॉमीमध्ये चांगल्या प्रकारे हलचल असेल, चांगली हालचाल असेल असं आपण म्हणू, देन वी कॅन से दॅट चांगली इकॉनॉमिक परफॉर्मन्स असताना चांगला आपली करन्सी सुद्धा अप्रिशिएट होईल, म्हणजे आपल्या करन्सीची व्हॅल्यू वाढेल इन टर्म्स ऑफ अदर करन्सी. म्हणजे थोडक्यात आधी $1 ₹50 लागत होते तर आता $1 ₹45 लागतील. आपल्या रुपयाची किंमत वाढेल. इंडिया हॅज फेस्ड वेन रुपी हॅड अप्रिशिएटेड अगेन्स्ट डॉलर्स. म्हणजे इंडिया हॅज फेजेस, म्हणजे अशा प्रकारच्या फेजेस पण झालेल्या आहेत. अशा प्रकारची सिच्युएशनही भारतात आलेली आहे की जेव्हा रुपी अप्रिशिएट झाला होता डॉलर्सच्या तुलनेत, विच इज अगेन व्हेरी नाईस थिंग फॉर इंडियन इकॉनॉमी.
So exchange rate changes are brought about by the level of economic growth in a country. So जेव्हा देशातली जी इकॉनॉमिक ग्रोथ असते त्याच्या बरोबरीने त्या ग्रोथ रेट प्रमाणे आपला एक्सचेंज रेट पण बदलत असतो. Then there is a very important and underlined factor of political scenario. An economy which is politically stable with a good performance on a growth front will be able to win the confidence of investors. म्हणजे थोडक्यात ज्या इकॉनॉमीमध्ये योग्य पॉलिटिकल लीडर्स आहेत, पॉलिटिकल डिसिजन्स घेतले जातात, त्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स दिसतोय. कशाच्या बाबतीतला परफॉर्मन्स? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. अशा वेळी इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स त्या इकॉनॉमी वरचा वाढतो. अ कंड्युसिव्ह पॉलिटिकल एन्व्हायरमेंट. कंड्युसिव्ह म्हणजे थोडक्यात एबल बॉडीड किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्याच्या थ्रू आपण एखाद्या सिस्टीमवर विश्वास ठेवून तिथे आपल्याला विश्वास वाटतो की यांच्या पॉलिसी आपल्या बिझनेससाठी हेल्पफुल असणार आहे. ओके, सो कंड्युसिव्ह पॉलिटिकल एन्व्हायरमेंट अँड स्ट्रॉंग गव्हर्नमेंट विल कंट्रीब्यूट टू द स्ट्रेंथ ऑफ कंट्रीज करन्सी. आणि जेव्हा स्ट्रॉंग गव्हर्नमेंट आणि कंड्युसिव्ह पॉलिटिकल एन्व्हायरमेंट दिसून येतं तेव्हा कंट्रीची कंट्रीच्या करन्सीची स्ट्रेंथ वाढते. म्हणजे पुन्हा एकदा रुपी स्ट्रॉंग होतो जर भारताच्या तुलनेत विचार केला तर इन कंपॅरिझन विथ अनदर करन्सी. ओके, सो दॅट वॉज अबाउट इक्विलिब्रियम एक्सचेंज रेट. कसा तो अडॉप्ट केला जातो, कसा शोधला जातो, हाऊ वी कॅन लर्न अबाउट और हाऊ वी कॅन experience the demand of foreign exchange, what are the factors impacting demand for foreign exchange. Similarly, what is the supply of foreign exchange and factors affecting supply of foreign exchange. And then we have seen the equilibrium exchange rate, how we reach to the equilibrium. Also we have seen how there happens the change in equilibrium exchange rate. कशा प्रकारे इक्विलिब्रियम मध्ये एक्सचेंज रेट बदलू शकतो, इक्विलिब्रियम शिफ्ट होऊ शकतो. And we have also seen the factors contributing to the changes in equilibrium rate. Okay, for today we are done. And आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. लक्षात आलं नसलं तर प्लीज मला ते सांगा. आणि विदाऊट एनी डाऊट प्लीज कुठल्याही प्रकारे जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला ह्यातलं काही लक्षात आलं नाहीये तर विचारायला विसरू नका, DM मी. आणि मुख्य गोष्ट म्हणजे यातले छोटे छोटे गोष्टी खूप नीट लक्षात ठेवा. शक्य झालं तर नोट्स काढा, सो दॅट MCQs सारख्या क्वेश्चनमध्ये आणि इव्हन मोठ्या क्वेश्चनमध्ये तुम्ही कॉन्फिडंट असाल सोडवायला. ओके, फॉर टुडे लेट्स स्टॉप हिअर. बाय. हॅव अ व्हेरी नाईस डे. आणि प्लीज घरात राहा. बाहेर पडायलाच झालं तर मास्क घाला, सॅनिटायझर वापरा. आणि पुन्हा एकदा खरंच तुम्हाला सगळं माहिती आहे पण तुमची काळजी वाटतेय म्हणून आपुलकीचा सल्ला, आपला आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. ओके.